आभार मानावे म्हणून इथे उभा आहे. मित्रांनो, लोक म्हणतात की कोकणाचा ढाण्यावाग भरपूर ढाण्यावाग येऊन गेले. मला वाटतं खरा ढाण्यावाग आपले भास्करराव जाधव आहे. कारण आपल्या सर्वांना माहितीच असेल की गेल्या 1 वर्षापूर्वी मी आदरणीय भास्करराव जाधव यांच्यासमोर इलेक्शनला उभा होतो विधानसभेला. आणि विधानसभेला उभे असताना माझा जो पराभव झाला आणि मुंबईमध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आम्ही आदरणीय भास्करराव जाधव यांच्याबरोबर चर्चा केली आणि आपणही दोघांकडे एकत्र यावं आणि इलेक्शन लढवावं अशी आम्ही त्यांना विनंती केली. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय भास्करराव जाधव यांनी मला इथे 26 शिंगातरी जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार जाहीर केली. खरं तर आकडे पाहता, गेल्या विधानसभेचे आकडे पाहता शिंगातरी जिल्हा परिषद गटामध्ये मला फक्त 800 मतं होती आणि आदरणीय भास्करराव जाधव यांना जवळ 4,500 मतं होती. मग आकड्याचा खेळ न बघता त्यांनी युती धर्म पाळला, आघाडी धर्म पाळला आणि मला इलेक्शनला उभा केलं. त्यासाठी मी आमदार भास्करराव जाधव यांचे मी आभार व्यक्त करतो. हा माझा विजय नसून आमदार भास्करराव जाधव विजय आहे असं मी मानतो. कारण मतदारांनी दाखवलेला विश्वास आमदार भास्करराव जाधव यांच्यावर दाखवलेला विश्वास आहे. त्यामुळे हा विजय आमदार भास्करराव जाधव यांना मी समर्पित करतो. याच्यापुढे